आज आपण एका अशा मॉडेलबद्दल चर्चा करणार आहे जो की गेमिंगच्या दुनियातला राजा माणूस आहे. कोणी गेमिंग करत असेल तर सजेस्ट करतो की IQचा मोबाईल घ्या. IQ IQ का कशासाठी IQ? तर असं जे गेमिंग करत नाही त्याच्या मनामध्ये प्रश्न पडतो IQ का, IQच गेमिंगसाठी का वापरतात. तर IQमध्ये खतरनाक प्रोसेसर दिलेले असतात, 2-2 चिपसेट दिलेले असतात गेमिंगसाठी वगैरे. त्यामुळं गेमिंग वगैरे हँग स्लो वगैरे न होता एकदम खतरनाक होते. ग्राफिक्स वगैरे खतरनाक दिलेलं असतं. तर आज आपण सध्या मार्केटमधला ट्रेंडिंगचा मोबाईल IQ15 ह्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. नमस्कार, मी गणेश. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा अशाच खतरनाक जबरदस्त माहितीसाठी. तर मी भादुले चौकामध्ये, पंढरपूरमध्ये भादुले चौकामध्ये विवोच्या स्टोअरला ॲज अ प्रमोटर म्हणून काम करतो. आणि आपल्याकडे विवोचं स्टोअर आहे, विवोचं अधिकृत विक्री केंद्र आहे. मग विवोच्या अधिकृत विक्री केंद्रामध्ये तुम्ही IQ कसा काय विकताय हा पण प्रश्न तुमच्याकडे पडला असेल. तर विवो आणि IQ एकच आहे. IQ हा विवोचा सब ब्रँड आहे. IQ हा ऑनलाईन असतो, ठराविक दुकानामध्ये असतो, पण त्याने पण ऑनलाईन वगैरे मागवून ठेवलेला असतो. पण हे विवोचं स्टोअर आहे. आपल्याकडे IQचे मोबाईल हे ठेवायला लागत असतात जे मार्केटमध्ये नवीन लॉन्च वगैरे झालेले आहेत. तर IQ15 हा असा मॉडेल आहे, सध्या नवीनच लॉन्च झालेला आहे. तर आपण ह्याची स्टेप बाय स्टेप माहिती बघूया. तर पहिली गोष्ट त्याचा असं डिझाईन येते, मोबाईलचा कलर वगैरे बघू शकता, ब्रँडिंग येतं IQ खतरनाक. त्याच्यामध्ये हे रेडमध्ये चेक्समध्ये जे दिलेलं आहे वाकडं एकदम खतरनाक दिसतं. स्क्वेअरमध्ये थोडासा राऊंड स्क्वेअरमध्ये कॅमेरा डिझाईन येते. हा एवढा स्लिम येतो, जबरदस्त बॅटरी असून सुद्धा. आणि त्याचा बॉक्स जो आहे तो हा असा येतो IQ15. त्याच्यामध्ये प्रोसेसर एकदम खतरनाक दिलेला आहे. पहिली गोष्ट प्रोसेसरपासूनच सुरुवात करू आपण, ज्याची ही खासियत आहे या मोबाईलची. तर स्नॅपड्रॅगन 8 इलाइट जनरेशन 5चा याच्यामध्ये प्रोसेसर दिलेला आहे. प्लस सुपर कम्प्युटिंग चिप 3 दिलेले आहे, Q3 चिप असल्यामुळं गेमिंग वगैरे एकदम खतरनाक करता येते ह्याच्यामध्ये. प्लस याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे 6000 नीट्सचा स्क्रीन. डिस्प्ले क्वालिटी एकदम खतरनाक असणार आहे. 7000 mAhची बॅटरीसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. 100 वॅटचा चार्जर असणार आहे. आणि वायरलेससुद्धा चार्जिंग सपोर्टला करणार आहे. 40 वॅटच्याला वायरलेस चार्जिंग सपोर्ट असणार आहे. 32 तासापर्यंत तुम्ही कंटिन्यू यूट्यूबवरती व्हिडिओ लावून बघू शकता. एवढी बॅटरी चालणार आहे जबरदस्त. आणि चार्जिंग गेमिंगसाठी याची खासियत गेमिंगची आहे. तर गेमिंगसाठी हा कंटिन्यू तुम्ही 10 ते 11 तासापर्यंत कंटिन्यू गेमिंग करू शकता. हे कंपनी सगळ्या टेस्ट केलेल्या आहेत, ह्या सगळ्या कंपनीने टेस्ट केलेल्या आहेत. मी तुम्हाला ते सांगतोय. कॅमेऱ्यामध्ये पण ह्याने सोनीचा कॅमेरा 3x पेरिस्कोप कॅमेरा यूज केलेला आहे, जो की 50 मेगापिक्सलचा येतो. त्याच्यामध्ये 3x 10x आणि 20x पर्यंत तुम्ही झूम करू शकता. आणि IP68 आणि 69 सोबत हा मोबाईल येतो. पाण्यामध्ये वगैरे पडला तरी काय टेन्शन घ्यायचं कारण नाही, आरामात चालतो अर्धा तासापर्यंत. 3D अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट त्याच्यामध्ये स्कॅनिंग दिलेलं आहे, ज्याने अदर ब्रँडपेक्षा ह्याच्यामध्ये 11% स्पीडनं तुमचं मोबाईल अनलॉक होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये नवीन युनिक असा आलेला आहे, मॉन्स्टर हलो आलेला आहे, हलो, जे की ह्याला इथं लाईट लागते अशा प्रकारे. कॅमेऱ्याच्या बाजूने ब्ल्यू कलरची आणि पिंक कलरची. ह्याच्यामध्ये 2 कलर येतात. एक हा येतो असा व्हाईट, जो की आता माझ्या हातामध्ये आहे. आणि दुसरा आहे तो अल्फा येतो, जो की ब्लॅक आणि ग्रे सारखा दिसतो. आणि प्रोसेसर वगैरे एकदम खतरनाक आहे. गेमिंगसाठी पण तुम्ही ह्याच्यामध्ये मॅक्स ड्युअल ॲक्सिस व्हायब्रेशन मोटर दिलेलं आहे, जे की तुम्हाला झायरो म्हणतात त्याच्यासाठी वगैरे काम येतं. हॅप्टिक एक्सपिरियन्स येतो त्याच्यामध्ये. नेक्स्ट जनरेशन सुपर टच कंट्रोल दिलेलं आहे ह्याच्यामध्ये, जे की गेमिंगसाठी एकदम खतरनाक असणार आहे. 3200 हर्ट्जचं इन्स्टंट टच सॅम्पलिंग रेट ह्याच्या आहे ह्या मोबाईलचा. ऑपरेटिंग सिस्टीम पण चेंज झालेलं आहे विवोची. ओरिजिन OS 6 ह्याच्यामध्ये आहे, जो की एकदम स्मूथ आणि सिम्पल फोन चालतो. तर तुम्हाला हा फोन कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. डिझाईन वगैरे कशी वाटली. आणि गेमिंगच्या दुनियातला कोण असेल जे की PUBG वगैरे खेळतात वगैरे वेगवेगळे गेम खेळतात, त्यांना फास्ट चालू असतं. मध्ये प्रोबो वगैरे असलं काहीतरी चालू होतं, त्यासाठी हे लोक लय घेत होते, कारण ह्याला एकदम फास्ट चालतो ना. त्यासाठी 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज असणारा 73,000 रुपये येतो. 16 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज असणारा 80,000 रुपये येतो. तर भादुले चौकामध्ये विवो स्टोअरमध्ये पंढरपूरमध्ये आपल्याकडे हा फोन अवेलेबल आहे. कोणाला घ्यायचं असेल तर स्टोअरला व्हिजिट करा.
चांगला डिस्काउंटमध्ये वगैरे आपण हा मोबाईल करून देऊ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.